एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज आमने सामने येण्याची शक्यता आहे। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होणार आहे। या बैठकीला आज एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने येण्याची शक्यता आहे। कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे दुपारी 1 वाजता ही बैठक नियोजित करण्यात आली आहे। पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच बैठक आहे। भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता आहे। वरळीचे आमदार आदित्य ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार की नाही याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। या बैठकीकडे सर्वांचं लक्ष असेल। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक होते। या बैठकीला एकनाथ शिंदे पालकमंत्री म्हणून उपस्थित असणार आहेत। मात्र या बैठकीला वरळीचे आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार की नाही याकडे लक्ष असेल। पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यांची ही पहिलीच बैठक आहे। कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे दुपारी 1 वाजता ही बैठक होणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, एकंदरीत या डीपीडीसीची बैठक आहे ती मुंबईतील प्रचंड वादळी होऊ शकते। कारण जर पाहिलं तर 10 पैकी जवळपास मुंबई शहरातील 5 आमदार जे आहेत ते ठाकरे गटाचे आहेत। याच्यामध्ये स्वतः आदित्य ठाकरेंसहित अजय चौधरी, महेश सावंत, मनोज जामसुदकर अशा नव्या आमदारांचे आणि जुन्या आमदारांचाही समावेश आहे। परिणामी राहुल नार्वेकर एकीकडे विधानसभा अध्यक्ष, मंगलप्रभात लोढा मंत्री आणि स्वतः एकनाथ शिंदे हे 3 दिग्गज नेते असताना समोर विरोधक असल्यामुळे कुठेतरी आपसामध्ये तू मैमेही या डीपीडीसी बैठकीत होऊ शकते। मात्र सर्वप्रथम म्हणजे सगळ्यांची नजर जी असेल ती म्हणजे आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकांकडे सातत्याने आदित्य ठाकरेंनी पाठ फिरवली होती। मात्र आता मुंबई शहरात जिल्हा नियोजन समितीची बैठक असल्यामुळे आदित्य ठाकरे स्वतः या बैठकीमध्ये उपस्थित राहतात की अजय चौधरी सारख्या ज्येष्ठ आमदारामार्फत आपल्या मागण्या या बैठकीमध्ये मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी चेतन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।